शिवडी भोईवाडा परळ हा मुंबईतील मराठी बहुल भाग, शिवसेनेचा बालेकिल्ला. पण त्या बालेकिल्ल्यात यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. माजी महापौर श्रद्धा जाधव 1992 ते 2002 या काळात इथून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2007 ते 2017 मध्ये त्या वडाळा अँटॉप हिल भागातून नगरसेविका झाल्या. आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या मतदारसंघातून म्हणजे प्रभाग क्रमांक 202 मधून त्या 6व्यांदा नशीब आजमावतायत. माझ्याबरोबर आहेत त्यांना विचारा, त्या बंडखोरांचा मला जराही फरक पडणार नाही. त्यांना तिथे स्थानिक लोक विचारत नाही तर इतरांचा प्रश्नच येणार नाही. कोण आहेत बंडखोर? प्रत्येक वेळी बंडखोर स्वतःच्या स्वार्थासाठी करणारे बंडखोर, यांना बंडखोर म्हणत नाही. हे शिवसैनिक असूच शकत नाही. यावेळी त्यांना कडवं आव्हान आहे ते शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराचं. शिवसेना नगरसेवक नंदकिशोर विचारे आणि स्थानिक शिवसैनिकांच्या पाठिंब्यावर मानसी परब अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या. त्यांनी शिवसेनेची हक्काची मतं खाल्ली तर त्याचा फटका श्रद्धा जाधवांना बसू शकतो. त्या पाठीमागे सगळ्या माझ्या शेजारी आहेत, माझे मिस्टर आहेत, त्यांच्या याने मी उभी राहिली. अपक्ष फॉर्म भरलेला आहे. यांनी खूप माझ्या पतीने खूप म्हणजे गेली 30 वर्षे ते मेहनत करत आहेत शिवसेने शाखेमध्ये, म्हणजे खूप काम करतात. तर त्यांना माहिती आहे म्हणून मी रिंगणात उतरले. त्यातच भाजपनं विजयालक्ष्मी पवार आणि मनसेनं प्रणाली बामणे यांना उभं केल्यानं मतविभागणी होणार आहे. त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे. आमदार कालिदास कोळंबकरांच्या कट्टर समर्थक असलेल्या रिया बावकर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. बहुरंगी लढत असल्यानं आपण निवडून येऊ असा दावा बावकर यांनी केलाय. हो, नक्कीच होईल मला फायदा आणि त्याचा मी पूर्णपणे फायदा घेईन. आणि ते मी इथली स्थानिक उमेदवार आहे. माझं सासर माहेर हे इथलंच आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांचे प्रत्येकांचे प्रश्न हे मला माहीत आहेत. कारण मी ह्यांच्यामधलीच एक आहे आणि ह्यांच्या बरोबरच नळांवर पाणी भरत होती, रेशन आणत होती, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करत होती. राष्ट्रवादीकडून उमा भास्करन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून वंदना माने आणि भारतीय बहुजन महासंघाकडून मानसी सकपाळ देखील निवडणूक लढवत आहेत. या प्रभागात श्रद्धा जाधव यांच्या रूपात तगडा उमेदवार रिंगणात आहे. मात्र यावेळी त्यांना त्यांच्याच पक्षातून आव्हान मिळाल्यानं माजी महापौर असलेल्या श्रद्धा जाधव यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरली असून त्या विजयी षटकान मारणार की आऊट होणार याचीच उत्कंठा साऱ्यांना लागून राहिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकरसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.